4 वर्षाच्या एका लहानशा चिमुरडीवरती एका 65 वर्षीय नाराधमाने म्हणजेच राक्षसाने तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामधून याचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आणि या सगळ्यांचा जो नाराधम आहे त्याला सध्या 7 मे पर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे आणि याच्याच वतीने अवघ्या महाराष्ट्रभर सध्या आंदोलन सुरू आहेत। आणि सध्या आपण कलाकार कट्टा येथे आहोत। एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या वतीने आंदोलन करण्यात आलेले आहे आणि आता सध्या आपण पाहतोय की या वेगवेगळे इथे त्या नाराधमाला फाशी दिली पाहिजे म्हणून त्यांनी वेगवेगळे बॅनर देखील आपल्याला लावलेले पाहायला मिळतात। नाराधमाला एकच शिक्षा, फाशी आणि फाशी आणि फक्त फाशी। महिलांना, मुलीवरती अत्याचार हे झाले बंद झाले पाहिजे आणि एकंदरीत काळ्या फिती लावून या महिलांनी काळ्या फिती तसेच काळ्या साडी देखील परिधान करून यांनी या गोष्टीचा मात्र तीव्र शब्दात निषेध केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल एकंदरीत आजच्या आंदोलनाबद्दल? जो राक्षस वृत्तीचा जो माणूस आहे त्याने एका 4 वर्षीय तरुण म्हणजे मुलीवरती अत्याचार केलेला आहे, अशा नाराधमाला काय शिक्षा दिली पाहिजे? नमस्कार, मी अनायता कपूर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीची कार्याध्यक्ष। अशा नराधमाला आम्ही फाशीची शिक्षा सरकारकडनं मागत आहोत, कारण हा जो गुन्हा आहे तो अक्षम्य गुन्हा आहे। ह्या गुन्ह्याला माफी नाही आणि जशी शिवाजी महाराजांनी एक शिक्षा घोषित केलेली तीच शिक्षा आम्ही या नराधमाला देऊ इच्छितो। आपल्यासोबत आणखीन काही महिला देखील आहेत। ताई, काय वाटतं तुम्हाला की आधीच्या काळी देखील चौरंगा म्हणजे शिवाजी महाराजांचं जे छत्रपती शासन होतं ते देखील लागू करा असं भरपूर महिलांनी देखील मागणी केलेली होती, आपल्याला काय वाटतं? बरोबर आहे। शिवाजी महाराजांनी जी सजा देत होते ते एकदम राईट होती, कारण की आता न्याय व्यवस्था एकदम आंधळी झालेली आहे आणि आता आम्हाला न्याय मिळत नाहीये। महिलांना आपण आज लोकमतला पाहिलेलं आहे, 55 मिनिटात एक मुलीवर अत्याचार होत आहे। तर असे किती अत्याचार समोर येतात ते आज सगळे अत्याचार समोर येणारे नाहीये, कारण खूप थोडे लोक समोर येतात, लाजून काही महिला पुढे येत नाहीये। परंतु जर असेच अत्याचार होत राहिले तर माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे। जो आरोपी आहे त्याच्यावर या देखील आधील 2 गुन्हे देखील दाखल होते, तरी मात्र तो मुकाट फिरत होता, त्यावर काय सांगाल? त्यासाठीच आज आम्ही आंदोलन घेतोय की पोलीस प्रशासक आंधळे झालेले आहे का? पोलीस प्रशासकांनी यावर काही ना काही निर्णय घ्यायला पाहिजे। जर 2 वेळा तुम्ही त्याला अटक केली तर त्याला सोडायलाच नको होते, कारण तुम्ही आमच्या महिलांवर, आमच्या मुलींवर त्याला सोडल्यासारखा हा प्रकार घडलेला आहे। ताई, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत की हा जो प्रकार आहे निंदनीय प्रकार आहे आणि 65 वर्षे हा जो नाराधम आहे यांनी याआधी देखील अशा प्रकारचे गुन्हे देखील केलेले आहे आणि यानंतर काही खुलासे देखील झाले, त्यांनी प्राण्यावर देखील अत्याचार केलेला आपल्याला पाहायला मिळते, काय वाटतं त्याबाबत? मला एकच म्हणावं असं वाटतं ह्याच्यामध्ये की ज्या माणसाला प्राणी कळत नाहीत, मुकी जनावरं कळत नाहीत, 3.5 वर्षाची मुलगी कळाली नाही, तर अशा माणसाला फाशी ही तुरंत झाली पाहिजे। म्हणजे फाशीसाठी विलंबच लागला नाही पाहिजे, कारण अशी जर विकृती माणसामध्ये असेल, ज्याला लहान मुलगी कळत नाही, ज्याला जनावर कळत नाही, मुकं प्राणी कळत नाही आणि हा सुसाट सुटलेला माणूस आहे जो घाबरत नाहीये, जो 4 वर्षापूर्वी सुटून आलेला आहे तरी सुद्धा हा घाबरत नाही, मग अजून किती अत्याचार आपण बघायचे? हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आणि मला असं वाटतं की जर न्याय व्यवस्थेला जर जमत नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावं, आमच्या हातात त्याला स्वाधीन करावं, आम्ही त्या माणसाचं काय करायचं ते आमचं आम्ही ठरवू। आता एकंदरीत असं वाटतं का की महिलांच्या प्रती अशा प्रकारचे जे मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढलेले आहेत आजकाल, लहान मूल सुद्धा पाहिलं जात नाही, मात्र या ठिकाणी जे आपली न्याय व्यवस्था आहे, न्यायपालिका आहे, याच्या कायद्यामध्ये कुठला तरी बदल केला पाहिजे असं वाटतं आपल्याला? नक्कीच बदल केला पाहिजे। इथे महिला सुरक्षित नाही, बालिका सुरक्षित नाही, स्वतःहून नागरिकांनी सुद्धा सतर्क राहायला पाहिजे। न्याय व्यवस्था, प्रशासन यांनी यावर योग्य तो तोडगा काढायला पाहिजे की खरंच सुरक्षित महिला, बालिका, एक आई, एक स्त्री, एक बहीण खरंच सुरक्षित आहे का? तर त्यावर मला असं वाटतं की एक नराधम आता जरी झाला असेल तरी पुन्हा होऊ नये यासाठी कठोर शिक्षा, म्हणजे दहशत व्हावी की नको, हे परत असं कृत्य करताना यावर जर परत काही होईल तर मला अशी शिक्षा नको, म्हणून परत अशी दहशत प्रत्येकाच्या मनात झाली पाहिजे। ताई, एक शेवटचा प्रश्न घेतो, काय सांगाल एकंदरीत आजकाल महिलांवरती अत्याचार मोठ्या प्रमाणात झाले आणि कुठंतरी मुख्यमंत्र्यांचं लक्ष कमी पडते का, पोलीस प्रशासनाचं लक्ष कमी पडते का, काय वाटतं बाबा? मुख्यमंत्र्यांचं पडते का असं मुख्यमंत्र्यांना आपण ब्लेम करू शकत नाहीये आणि पोलीस प्रशासनाला पण ब्लेम करू शकत नाहीये। ही अशी कृती करणारे जे नराधम आहेत हे पहिल्यांदा टेचले पाहिजे। हे तुम्हाला जर शासनाच्या मान्यता नाही येत ना की ह्याला फाशी द्यायची, तर त्याला पब्लिकच्या हवाली करा, आम्ही निर्णय घेऊ
की तुमच्याच्याने हे होत नाही ना तर लेडीजच्या स्वाधीन करा. आम्ही हा निर्णय लावू की ह्याला फाशी तुम्ही नाही ना देत तर आम्ही ह्याला आमच्या हाताने फाशी देतो. आम्ही जर फाशी दिली ना इथून पुढं हे असं कृत्य तरी होणार नाहीये. प्रथम तर ती कळी उमलली होती आणि त्या कळीवर तो असा अन्याय झालाय. तर माझं म्हणणं आहे की जसं आउट ऑफ कंट्री मध्ये जी शिक्षा केली, जो गुन्हा केलाय तशी शिक्षा दिली जाते, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय नाही. जर ह्यांनी आपल्या एखाद्या चिमुकलीवर अन्याय केला तर त्याला चौकात लटकून फाशी द्या ना. तुम्ही त्याला का सात्वन करताय, का त्याला सांभाळताय? हे ज्या दिवशी घडलं, ज्या दिवशी गुन्हेगार हातात मिळाला त्याच दिवशी चौकात फाशी द्यायला पाहिजे होती, अशीच आमची मागणी. तर या महिला होत्या, यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ज्या दिवशी हा गुन्हा झाला त्याच दिवशी त्या नाराधमाला चौकात फाशी दिली पाहिजे आणि हे प्रावधान आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही असा देखील सवाल या महिलांकडून उपस्थित केला जातोय. आणि एकंदरीत हा जो नाराधाम आहे याला मात्र कोर्टाच्या नाही तर आमच्या स्वाधीन करा, आम्ही त्याचं काय करायचं ते योग्य निर्णय देखील घेऊ असं देखील यावेळी महिलांकडून सांगण्यात आलेलं आहे. थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे.